रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। मीनाक्षी जाधवचा विवाह 6 एप्रिल 2016 रोजी सचिन जाधव यांच्याशी झाला होता। त्यांना एक मुलगा आहे। मात्र कौटुंबिक वाद झाल्यानंतर मीनाक्षी जाधव या माहेरी गेल्या होत्या। त्यानंतर पती सचिनने लग्न जुळवून न देणाऱ्या व मध्यस्थी करणाऱ्या दलाल विद्या मस्के व राजश्री गवई यांना गाठले। हके व गवई या दोघींही एकाचेच अनेक विवाह जुळवून देण्याचे रॅकेट चालवत आहेत। विवाह लावताना मोठमोठे भांडवलदार शोधून लपडेबाजी जुळवाजुळवी करून विवाह लावून आर्थिक धनसंपत्ती लुटण्याचा प्रयत्न करतात। सचिन जाधवने या टोळीच्या माध्यमातून अनेक लग्न केलेली आहेत। माझ्याशी खोटं बोलून विवाह केलाय। पती सचिन जाधवनं पती मीनाक्षी जाधव माहेरी अनेकदा गेल्यानंतर पुन्हा विवाह केला आहे हे समजल्यावर मीनाक्षी यांनी चौकशी केली व विद्या हके व राजश्री गवई यांना सचिन जाधव यांचं लग्न झाले असताना तुम्ही दुसरं लग्न लावून का दिलं अशी विचारणा केली असता विद्या हके व राजश्री गवई यांनी मीनाक्षी जाधव यांना मारहाण करून आमचे कुणाचंही तू काही करू शकत नाहीस, तू इथून निघून जा, चालती हो म्हणत धमकावलं। एवढंच नव्हे तर विद्या हके व राजश्री गवई यांच्या टोळीनं मीनाक्षी जाधव यांना तुला काय पाहिजे, पैसे असतील तर ते मिळवून तुला देऊ आणि तू तुझ्या पतीपासून आता बाजूला हो असं म्हणत सतत दम देऊन मारहाण करत आहेत। हे सर्व प्रकरण मीनाक्षी जाधव यांनी सदर बाजार पोलीस स्टेशन येथील वरील संबंधितांविरोधात पोलिसांकडे फिर्याद दिली। वरील लग्न जुळवाजुळवी करणाऱ्या टोळीतील हके व गवई यांच्यासारख्या 5 जणांची टोळी असून यांच्यावर अनेक वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। ही टोळी लग्न जुळवाजुळव करून अनेकांना लुटण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मीनाक्षी जाधव यांनी दिली व अशा प्रकारे बेकायदेशीर लग्न लावून देऊन ब्लॅकमेल करणाऱ्यांची कायद्यानुसार चौकशी करून कडक कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी जिल्हा परिषदेत एक दिवसीय उपोषण आंदोलन दरम्यान केली आहे। लग्न दुसऱ्या अलका विलास ठाकरे ह्या पोरीसोबत लग्न फोटो वगैरे आहे सर माझ्याकडे। हा दिलते सर, त्यांच्यावर कोणती कडक कारवाई झालेली नाही। गुन्हा दाखल झाला नाही त्यांच्यावर हे LC दिलेले हे सोडा, ह्या बायकांवर नाही, नवऱ्यावर आणि त्या बाईवर हा झालेला आहे ना सर। कोणत्या गोष्टीचं कुठं पण हे मेन जे लेडीज आहेत ना। तुम्हाला काय विचारतोय, हे दुसरं लग्न झालं त्यानुसार गुन्हा दाखल झाला का? हा झाला ना सर। कुठे दाखल झाला? पुण्यामध्ये झाला। मग आता तुमची काय अपेक्षा? आता मला माझी मिस्टरांची माझ्यासोबत फसवणुकी झालेली आहे, त्यांना बोलून कठोरात कठोर शिक्षा द्यावी। त्यांचं म्हणणं जी महिला आहेत ना सर, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा कायदेशीर आणि सर ह्यांनी असंच किती जणांचं घर उद्ध्वस्त करतील। माझं केलेलं आहे आणि मी घरी विचारणा करता गेलं, न्याय मागणा करता गेलेत म्हणते खंडीभर आमचं नावाने कंप्लेंट आहे, केस आहे, आम्हाला कोणी काही करू शकत नाही। मग कोणी काही करू शकत नाही तर कायदा नाही का? कायदा तुम्हाला माहिती नाही का? कायदा काय आहे तुम्हाला मला दाखवून द्यायचंय त्यांना। परस्पर तुम्ही असंच किती जणांचं म्हणजे घर उद्ध्वस्त करताय। आणि सर त्यांनी ह्युमन राईटच्या तक्रार वगैरे दिली का? अर्ज वगैरे काय? नाही ना सर, ह्याच्यानंतर मी काहीच केलेलं नाही। तुम्ही द्यायला पाहिजे होतं ना तक्रार वगैरे। सर माझं दाखल कोणीच घेत नाहीये। आणि सर कुणाला भेटले? कुठे सर? पोलीस स्टेशन मध्ये कुणाला भेटले होते? सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये 2-3 वेळा गेले सर मी। कुणाला भेटला? तिथलं PSI सरांना वगैरे भेटले। कोणते? काय नाव? अजिंक्य लडके सर लकडे साहेब। लकडे सरांना विचारलं की असं माझं मोटर मॅटर आहे, मला खूप म्हणजे असं रस्त्यावर आणलेले आहेत त्या लोकांनी, त्यांच्यावर कारवाई करा। साहेबांच्या आता बदल्या झाल्यात, इथं पण नवीन आलेत, मी पण नवीन आलोय। तुम्ही एक काम करा, तुमचा एक तक्रार अर्ज घेऊन उद्या या पोलीस स्टेशनला। मी मोदी चौकीला असतो, ऐका मी सांगतो ते नसेल तर PI साहेब आपले सदर बाजार पोलीस स्टेशनला असतात, इथे या, तुमची तक्रार सांगा, त्याच्यात योग्य ते आपण चौकशी करू आणि जे रिस्ट्रिक्शन त्या अनुषंगाने गुन्हा दाखल। हा सर, मला तेच पाहिजे सर, माझ्या लेकरासाठी न्याय पाहिजे, त्यांच्यावर कारवाई करा सर। 7 वर्षाचं पोरगा न विचार करताना त्याने दुसरं लग्न केले। तुमची जी तक्रार आहे ती घेऊन या, आपण उद्या तुम्हाला सरांची भेट घालून देतो, तक्रारी अर्ज ते घेऊन या, आपण करू कारवाई काय असतं। हा ठीक आहे सर। 4 ते 5 महिलांची टोळी आहे म्हणता, त्या टोळीला तुम्ही ओळखता का? जे लेडीज विद्या हके शीतल गवळी आहेत ना त्यांना ओळखते, त्यांनी तेच कामं करतात। आतापर्यंत किती लग्न असे लावून दिले त्यांनी? आतापर्यंत नाही ना म्हणलं तर 4-5 जणांचं लग्न लावून त्यांनी दिलेले आहेत आणि त्यांच्या नावांनी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट आहेत। किती कंप्लेंट आहेत? कमीत कमी 5-6 असेल। ह्या लपड्याचेच का? हा, ह्या लपड्याचे, लोकांना पैसे घेणं, लुटणं, असं काळा बाजार करणं आणि असं बेकायदेशीरपणा त्यांनी करते सर। त्यांच्या
त्यांच्या म्हणजे घरी लग्न लावून देतो म्हणून अशी हा फसवतात हा का? आणि त्यांच्या घरीच करतात ते पण रात्री 10:30च्या नंतरात लग्न करून दुसऱ्या सोबत करतात ते. किती घेतात एकाला लग्न लावून देण्यासाठी माझ्या पैसे? मिस्टरांकडनं तरी 65 लाख रुपयाचा घोळ त्यांनी केलेला आहे. 65? हा 65 लाख 65 लाख रुपयाचा घोळ केलेले आहेत. काय करते तुमचं मिस्टर? आमचे मिस्टर बिझनेस करते आणि शेती विकले कंदल गावामध्ये शेती होता. दौला पुंडलिक जाधव यांनी घेतले ते पण मला माझं लेकराचं न विचार काही करता त्यांनी विकत घेतल्यानंतर पुण्यामध्ये माझा प्रॉपर्टी होता तिथं पण 44 लाखाला विकलं असं त्यांनी म्हणलं. मग मी सगळ्या गोष्टीचं माझं प्रॉपर्टी विकत गेलं हे कामं करत गेलं तर मी माझं पोरगं रस्त्यावर येईल ना. मला न्याय कुठं भेटेल? ह्या गोष्टीनं मला कुठंच न्याय भेटत नाही म्हणून मी आंदोलन करते. आता माझं पोरगा मी रस्त्यावर आहे. पण तुमच्या नवऱ्याकडून त्यांच्यावर व्हायला पाहिजे. तुमच्या नवऱ्याकडून एवढे 65 लाखाचा अपराध केलाय. हा. दुसऱ्यांना अजून किती घेतली त्यांनी फी म्हणून असे? मला माहित नाही सर पण त्यांनी स्वतःहून तोंडाने कबुली केलेली आहे की आम्ही खंडीवर आमच्या नावाने कंप्लेंट आहे. ते कंप्लेंट कशाबद्दल आहे ते सर लग्न लावून देतात त्यांनी दुसऱ्या लोकांना तर त्यांच्याकडून पैसे घेतात का? हा घेत असेल माझ्याकडनं. किती घेतात अंदाज? माहित नाही सर माझ्याकडनं तरी माझा मिस्टरांचा 65 लाख रुपयाचा घोळ माझ्याकडे हिशोब आहे. हा पण दुसऱ्याचं किती घेतले ते मला माहित नाही. पण घेतात. हा घेतात लग्न मॅनेज करतात. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.